लास्ट लेक्चर मध्ये जे पण होते आपण वाय वी यूज पॉवर बी आय हे डिस्कस केलं आणि वेअर पॉवर बी आय इज रिक्वायर्ड. सो वाय अँड वेअर हे इम्पॉर्टंट आहे कारण यू कॅनॉट यूज पॉवर बी आय फॉर एक्सटेन्सिव्ह क्लिनिंग. जे आपल्याला फंक्शनॅलिटी एक्सेल देत आहे, पायथन देत आहे, तिथे आपण पॉवर बी आय जबरदस्त यूज करायचं नाही कारण प्रत्येक सॉफ्टवेअरचं एक एक फंक्शनॅलिटी आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं एसक्यूएल डेटाबेस सोबत बोलतो म्हणजे डेटाबेस सोबत कनेक्ट करणं. एसक्यूएल जेवढी जास्त फंक्शनॅलिटी देतं लार्ज डेटा सेट तेवढं मग पॉवर बी आय होणार. सो पॉवर बी आपण कशासाठी यूज करतो? बी आय टूल, सिम्पल बिझनेस इंटेलिजन्स टूल. नावात आहे बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी इंटेलिजंट आहे आणि बिझनेससाठी प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय करतो की तो बिझनेस ग्रो करण्यासाठी काहीतरी इन्साइट्स देतो. as simple as that. So for that we use Power BI. ठीक आहे. ओके. आता पॉवर बी आय कुठे आपण यूज करतो? तर जसं की हे आपल्याला दिसतंय स्क्रीनवर. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीन. सो बेसिकली हा जो रेड पोर्शन आहे त्याच्यावर आपण फोकस करायचं आहे. तिथे आपण मेनली पॉवर बी आय यूज करतो. बेसिकली सिस्टम कसा चालतो की डेटा सोर्स लेअर म्हणजे डेटा बेसिस आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये डेटा आहे रँडम डेटा. आता जो ETL प्रोसेस, जसं तुम्हाला कोणाला माहिती आहे, ETL म्हणजे एक्सट्रॅक्शन, ट्रान्सफॉर्म आणि लोड. ठीक आहे, हे जे पण काम आहे म्हणजे डेटा बनवायचं काम हा करतो डेटा इंजिन. तर इथे आपला पार्ट नाही आहे. वी आर लर्निंग पॉवर बी आय फॉर डेटा, राईट? सो दिस इज नॉट आवर पार्ट. देन डेटाबेस और डेटा वेअरहाऊस मध्ये तो जो टेबल त्यांनी बनवला तो तिकडे जातो. आता डेटा वेअरहाऊस मधून मग आपण पॉवर बी आय मध्ये, आता तो रेड पार्ट आला तो डिरेक्टली एरोज तिकडे आले. मग आता इथे आपला पार्ट येतो पॉवर बी आय. याच्यामध्ये आपण काय करतो? ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो की डेटा व्हिज्युअलायझेशन थ्रू डॅशबोर्ड आणि रिपोर्ट. आता फक्त डॅशबोर्ड आणि रिपोर्ट फक्त चित्र नाही दिसत. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं, प्रॉपर एक म्हणजे तुम्ही जर एक व्हिज्युअल सिलेक्ट केला तर 10 व्हिज्युअल्स असतील त्या पेजवर सगळे चेंज होतात. तर त्याला आपण काय म्हणतो? इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड. आणि पॉवर बी आय काय यूज करू शकतो? तर डेटा स्टोरी टेलिंग. आता जर मला तुम्हाला सांगायचं एक्सेल टेबल मध्ये मी सांगेल पण इट इज ऑलमोस्ट लाईक अ टेबल. सो तुम्ही पण एक पॉइंटनी म्हणजे तुम्हाला एक पॉइंटनी इंटरेस्ट पण जाईल आणि समजणार पण नाही इफ यू आर नॉट अ टेक्निकल. बट पॉवर बी असेल तर तुम्ही व्हिज्युअली जेवढं जास्त सांगू शकता. जसं मी लास्ट टाइम पण तुम्हाला एक डॅशबोर्ड दाखवून दिला होता, तो मी शेअर करतो परत. पण जस्ट फॉर an introduction, that is the main function of Power BI. आता why Excel over Power BI? I'm expecting someone जे काल बसले होते त्यांनी थोडं सांगावं why Excel over Power BI. जसं की समजलं. Okay. And what are the limitations of Excel? Right. So yeah, राईट. सो हे लिमिटेशन आहे एक्सेलचं. याच्यावर जर डेटा तुमच्याकडे आला तर तुम्हाला 10 lakhs डेटा नाही भेटणार. इफ यू आर वर्किंग ॲज अ डेटा अनालिस्ट देर आर मिलियन्स ऑफ डेटा, क्रोर्स ऑफ डेटा. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही जर एक्सेल यूज केलं तर तुमचा एक्सेल लोडच करायला म्हणजे प्रॉब्लेम देत असेल तर तुम्ही व्हिज्युअलाइज कधी करणार? सो दॅट्स वाय त्या केसमध्ये आपण पॉवर बी आय यूज करतो. 2 मिनिटं द्या, डॅशबोर्ड ओपन होतोय. का आपण यूज करतो ते पण परत एकदा एक डिव्हाइस म्हणून तुम्हाला सांगू. ठीक आहे, तोपर्यंत आपण ठीक आहे. अगेन मायक्रोसॉफ्टचं टूल आहे, 2015 मध्ये इंट्रोड्यूस झालाय पॉवर बी आय. वाय? अगेन जर तुम्हाला क्वेश्चन विचारला वाय पॉवर बी आय तर देर आर सम टेक्निकल टर्म्स जे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की काय माहिती पाहिजे की इट इज यूज टू बिल्ड व्हिज्युअली इंटरॅक्टिव्ह रिपोर्ट्स अँड डॅशबोर्ड. सो दिस इज द फर्स्ट थिंग. म्हणजे फक्त पॉवर बी हा व्हिज्युअल्स दिसत आहेत असे म्हटले तर इंटरव्ह्यूअर काय मी पण म्हणेल दॅट इज नॉट अ रेलिव्हंट आन्सर. सो त्या केसेसमध्ये काही टेक्निकल डेटा तुम्हाला काही टेक्निकल
हँड रेस केलाय का? बोला. हॅलो शुभम, हर्षद बोला. हॅलो. ठीक. डिरेक्टली बघा, हा डॅशबोर्ड असा एक दिसतो पॉवर बीआयचा, जो लास्ट मी सांगतो. डिफरन्स बिटवीन रिपोर्ट अँड डॅशबोर्ड सांगा. ओके. अजून कोण? अजून कोण तुम्ही सांगा. रिपोर्ट आणि डॅशबोर्ड मधला रिपोर्ट आणि डॅशबोर्ड मधला डिफरन्स मी काल सांगितलं. तसं काय नाही, रिकॉल करा. अजून कोण जर ते पण सांगू. Uh, Sir, dashboard is a one page interface and report is a multiple page interface. हा right. ठीक आहे, पण तसं नाही आहे. सिंपल याच्यामध्ये तेच नंबर ऑफ पेजेस विच यू प्रेझेंट इज डॅशबोर्ड. अ सिंगल पेज सॉरी इज रिपोर्ट. अ सिंगल पेज विच यू प्रेझेंट म्हणजे आता हा एकच पेज आहे, सो दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज डॅशबोर्ड. बट जेव्हा मी क्लायंटकडे जाईल तेव्हा मी म्हणेल रिपोर्ट तुमचा, तर हे जे नंबर ऑफ पेजेस म्हणजे याच्यामध्ये समरी इथे इथे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रॉडक्टचे डिटेल्स दिसतात म्हणजे इन डिटेल दिसतात. याच्यामध्ये काहीतरी डेट टाइम रिलेटेड दिसतं. ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी ग्राफ्स आहे. सो दिस एंटायर थिंग विच यू रिप्रेझेंट नंबर ऑफ पेजेस यू कॅन से दॅट इज रिपोर्ट. ठीक आहे, हे क्लिअर? ओके. हां ठीक आहे. तर एक्सेल आणि पॉवर बीआयचा डिफरन्स हे बघा. जास्त थेरॉटिकल जाण्यापेक्षा ते तुम्ही एकदा चेक करा स्वतःहून. पण दिस इज सिम्पल. ही एक्सेलची शीट अशी दिसते, राईट? सो दिस इज शीट. आता मी तुम्हाला म्हटलो की मला कोणतंही समजा एकच प्रोडक्ट आहे, आपण या केस मी तुम्हाला म्हणालो की अगेन कोणता तरी ब्रँडचा व्हॅल्यू दाखवा मला. ठीक आहे, टोटल सेल्स दाखवा. तर मला इथे फिल्टर लावायला लागेल. ठीक आहे, एक कोणता तरी ब्रँड सिलेक्ट केला मी, ओके म्हणालो. त्याच्यानंतर तो फिल्टर झाला आणि मग त्याच्यानंतर इथे जे पण आहेत ना न्यूमेरिकल व्हॅल्यू, इथे मग मला चेक करावे लागतील की बाबा नॉन प्रोमो मध्ये काय आहे. तो मग एवढं करण्यापेक्षा इन शॉर्ट माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, एक्सेल मध्ये रिपोर्ट दाखवण्यापेक्षा पॉवर बी ऍडव्हान्टेज काय देतो. पॉवर बी हे ऍडव्हान्टेज देतं. इथे मी फक्त फिल्टर टाकलं, ह्याला फिल्टर विजन म्हणतो. मी फक्त इकडे तोच ब्रँड सिलेक्ट केला. ठीक आहे, तो याचे जे पण जर हा फॉर एक्झाम्पल हा आहे 4 वर्षाचा डेटा, तर ओव्हर द 4 इयर्स या ब्रँडनी ओव्हर द 4 इयर्स एवढे त्याचे सेल आहे 1.9 बिलियन. तर मी डिरेक्टली सांगू शकतो, राईट? तुम्ही इथे समराईज करतो टोटल व्हॉल्यूम सेल्स एवढे आहेत. टोटल सेल्स युनिट्स म्हणजे किती आईस्क्रीमचे युनिट सोल्ड आहेत ते इकडे दिसत आहेत. हे झालं माझं समरी. आणि समरी युजली तुम्ही दाखवता, राईट? नॉन टेक्निकल पर्सन. त्याच्यानंतर इथे परत तुम्ही बघू शकता त्या ब्रँडमध्ये क्रीम बेस सगळ्यात जास्त आईस्क्रीम विकले जातात. तर मी हे पण इन्साइट देऊ शकतो. हा इंटेलिजंट टूल आहे ते सांगतो. त्याच्यानंतर मी इथे गेलो लाईन ग्राफ. मी त्याला सांगू शकतो बाबा तुझं जे आईस्क्रीम आहे या ब्रँडची, ते एकतर एप्रिलमध्ये सगळ्यात जास्त सेल होत आहे आणि ऑक्टोबरमध्ये सेल होत आहे. डिरेक्टली इन्साइट तुम्ही सांगताय आणि तुम्हाला पण समजतंय का म्हणजे मी काय सांगतोय. सो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग प्रोडक्ट डिटेल्स मध्ये गेलो. आता बघा तिकडे बेन अँड जेरी आहे ना, इथे पण तुम्ही फिल्टर्स चेंज करा. तर हे काय आहे की त्यामध्ये म्हणजे आता इथे मी परत ब्रँड म्हटलो, बेन अँड जेरी सिलेक्टेड आहे. ठीक आहे. तर त्या याच्यामध्ये जे नंबर ऑफ आयटम्स आहेत म्हणजे ब्रँडचे डिफरंट 100 एक प्रोडक्ट्स असू शकतात, राईट? जसे की अमूल ब्रँड आहे, एकच आईस्क्रीम नंबर ऑफ आईस्क्रीम. तर त्याचे डिटेल मी सांगू शकतो की टोटल किती आहे, किती पर्सेंटेज इन्क्रीज झालंय, राईट? लास्ट 3 मंथ मध्ये किती आहे, लास्ट 6 मंथ मध्ये. तर इन शॉर्ट मला फक्त एवढं सांगायचं आहे, जास्त टेक्निकल न होता, की तुम्ही व्हिज्युअली बेटर रिप्रेझेंट करू शकता जेवढं तुम्ही एक्सेल मध्ये नाही. सो दिस इज मिलियन्स ऑफ डेटा, दॅट इज राईट. बट का? तर ते तुम्हाला सांगता येईल का आता इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यांना? जर मीच तुम्हाला विचारलं किंवा आपला पण इंटरव्ह्यू होईल तेव्हा तुम्ही सांगू शकता का? कारण हे बघा,
मी तुम्हाला विचारलं तुमच्यासारखे सगळेच म्हणेल 10 मिलियन्स ऑफ डेटा नाही जाऊ शकत, अग्री. पण तुम्ही मला मी तुम्हाला सिलेक्ट का करू डेटा मध्ये काहीतरी एक वेगळा आन्सर पाहिजे. सो दिस इज एक्सपेक्टेड. प्रत्येक व्हिज्युअल तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये काय काय करू शकतो. ओव्हर द टाइम येईल, आत्ता नाही सगळं एक्सपेक्टेड, आत्ताच पहिल्या लेक्चर मध्ये करायचंय. पण जेव्हा आपला कोर्स कम्प्लीट होईल तेव्हा तुम्ही पण सांगू शकता. ठीक आहे. पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी नाहीतर चाललोय आपली गाडी आणि तुम्ही पुणे स्टेशनलाच अडकलाय. सो तसं नका करू. ठीक आहे. सो दिस इज पॉवर बी आय. अजून काय डिस्कस केलं होतं आपण काल, कोणी सांगू शकता का? हा, पॉवर बी आय डेस्कटॉप प्रो आणि प्रीमियम डिफरन्स कोणी सांगा. ओके. ओके. आणि कॉस्टिंग. राईट. 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 सो हे एक्सपेक्टेड आहे की दिस इज द आन्सर. ठीक आहे. सो गुड. मी एकदा फक्त एक मिनिट द्या, मी ऑनलाईन अटेंडन्स. नाही नाही, एकच मिनिट. हा, ऑनलाईन स्टुडंट. हा हर्षद बोला. हर्षद बोलू शकता तुम्ही, हँड रेस केला. हॅलो. ओके. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्सला काय डाऊट आतापर्यंत जेवढं सांगितलंय? काही डाऊट असेल तर विचारा, आपण पुढे जाऊ. एक मिनिट द्या. ओके. ठीक आहे. मी पीपीटी शेअर करतो ग्रुपमध्ये, काय इश्यू नाही. मोर दॅन पीपीटी जे कॉन्सेप्ट आहे ते समजलं का? एकच मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट, कोण कोण पॉवर बीआय यूज करतं? बिझनेस अनालिस्ट. मी स्वतः पॉवर बीआय तर क्लायंटला दाखवायचं तर आय प्रिफर पॉवर बीआय ओव्हर अदर सॉफ्टवेअर. कारण मी व्हिज्युअली खूप लवकर सांगू शकतो. कारण युजली जे क्लायंट्स असतात ते नॉन टेक्निकल असतात. टेक्निकलच असेल तर मग तो स्वतः पॉवर बीआयवर रिपोर्ट बनवेल. राईट. सो दॅट इज वन थिंग. डेव्हलपर फुल अँड फुल पॉवर बीआय. जसं पायथनचा डेव्हलपर असतो तसं पॉवर बीआय डेव्हलपर असतो. प्रॉपर फ्रॉम स्टार्ट टू एंड जो पण प्रोजेक्ट चालतो, फ्रॉम स्टार्ट टू सर्व्हिसेस टू क्लायंटला सेंड करणं, हे सगळं डेव्हलपरचं काम. ठीक आहे. काही टेक्निकॅलिटी झालं, एक वेळेस बिझनेस अनालिस्टला माहित नसेल, पण डेव्हलपर्स आर द बेस्ट पर्सन हू कॅन सॉल्व्ह इट. देन आय टी प्रोफेशनल्समध्ये अगेन दुसरं कोणतंही तुमचं प्रोफाईल असले, फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही कधी कधी रिक्वायरमेंट असते की बीआय तुम्हाला यायला, डझंट मॅटर पॉवर बीआय, फक्त कोणताही बीआय. आता ते कोणकोणते आहेत आपण चेक करूया. बट दॅट इज द रिक्वायरमेंट. जर बीआय आलं तर तुम्ही अगेन जावामध्ये किती असले समजा, फॉर एक्झाम्पल, असं नाही की जावा इट इज बेस्ट, बट इफ यू हॅव दिस ॲडव्हान्टेज ॲट दी एंड, अगेन आय टीमध्ये जेवढे अपडेटेड तुम्ही राहाल, जेवढे जास्त तुम्हाला टूल्स अँड टेक्नॉलॉजीज माहिती, तेवढे इट इज बेस्ट. सो दॅट इज वाय देर आर नंबर ऑफ पोझिशन्स की ऑल्दो फ्रॉम डिफरंट डोमेन दे स्टिल यूज पॉवर बीआय. आता कॉम्पोनेंट्स ऑफ पॉवर बीआय, एक दोन तीन, पहिले तीन खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर क्वेरी. ठीक आहे. पॉवर क्वेरी एक सिंपल लाईन मध्ये डेटा ट्रान्सफॉर्मेशन.
म्हणजे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं, डेटा अनालिटिक्स प्रोसेस काय आहे, जो पण रॅन्डम डेटा आहे त्याला आपण कन्वर्ट करतो काहीतरी रिडेबल डेटामध्ये. त्या प्रोसेसला आपण डेटा अनालिटिक्स म्हणतो. म्हणजे converting raw data into actionable insight or meaningful information, that we can say it is the process of data analytics, right? आता how can we do that in Power BI? कारण आपण Power BI शिकतोय तर आपण Power BI वर आता सध्या फोकस करू. So there is a component known as Power Query. ठीक आहे. What Power Query काय फंक्शनॅलिटी देते? एक तर डेटा कनेक्शन. there are multiple of data connection tools. Power BI मध्ये दाखवून देईल किती सोर्सेस आहेत, किती वेरियस सोर्सेस आहेत, ज्याची आपल्याला फ्लेक्सिबिलिटी भेटते पॉवर बीआय थ्रू. आणि त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, जे पण डेटा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे पण डेटा क्लिनिंग आहे ते सगळं आपण पॉवर क्वेरी मध्ये करतो. तर इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच क्लिनिंग द डेटा, इट इज डन इन पॉवर क्वेरी. हा पॉइंट क्लियर सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट्स क्लियर? Yes, sir. Yes. नेक्स्ट स्टेप इज पॉवर पिव्हट. आता जे हलके दिखावे दिसत आहेत ते असं डायरेक्ट नाही आलं की तुम्ही व्हिज्युअल बनवलेत अँड दे आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर. सो दॅट यू हॅव टू डू हाऊ डेटा मॉडेलिंग कॉन्सेप्ट असतो. डेटा मॉडेलिंग म्हणजे सिम्पल भाषेमध्ये रिलेशनशिप बिल्ड करणं वेगवेगळ्या टेबल्स. दॅट इज डन ऑन द बेसिस ऑफ प्रायमरी की अँड फॉरेन की. ते जेव्हा टाइम येईल तेव्हा आपण शिकू. पण जस्ट यू कॅन से की प्रायमरी की फॉरेन की बेसिसवर आपण टेबल मधून कनेक्शन करतो. दॅट कम्स अंडर पॉवर पिव्हट. ठीक आहे. आता थर्ड पॉवर व्ह्यू. राईट. पॉवर व्ह्यू म्हणजे काय? जो पण मी तुम्हाला हा डॅशबोर्ड दाखवला, दॅट इज कन्सिडर्ड पॉवर व्ह्यू. ॲज सिम्पल ॲज. ठीक आहे. नंतर अजून दोन कॉम्पोनेंट्स आहेत आपण यूज करतो, बट दीज आर द 3 मेन कॉम्पोनेंट्स. पॉवर मॅप. मॅप व्हिज्युअलचं पण तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी भेटते की तुम्ही वर्ल्ड मॅपवर पण किंवा कस्टम मॅप पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये पण तुमचे जे पण सेल्स आहेत, जसं मी काल एक्झाम्पल दिलं अमेझॉनचा पण वर्ल्ड वाईड जो सेल्स आहे तो जर मी डिरेक्टली मॅपवर दाखवला तर मी नंबर दाखवण्यापेक्षा मॅपवर दाखवतो तर मला समजतंय जो सगळ्यात जास्त मोठा बबल तिकडे सगळ्यात जास्त सेल होत आहे, तर मी डिरेक्टली सांगू शकतो की तुम्ही या रिजनवर फोकस करू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट. तो पॉवर मॅप. पॉवर क्यूएनए, एक क्यूएनए सेक्शन फक्त ओपन होतं. आता सध्या फक्त समजून घ्या, जेव्हा आपण ऍक्च्युअली यूज करेल तेव्हा मी तुम्हाला सांगून देईल. आणि आपण काल कुठे स्टॉप झालो होतो सांगू शकता तुम्ही? फक्त ना. ठीक आहे. सो दीज आर द वर्जन्स लाईक पॉवर बीआय डेस्कटॉप जे आपण यूज करणार आहे सगळे. ही वर्जन आहे, बेसिक फीचर्स सगळं देतं. ठीक आहे. याच्यामध्ये ऍडव्हान्टेज आहे की आपण जेव्हा सर्व्हिस यूज करू तर आपण फ्री वर्जन मध्ये पण कसं करायचं ते पण आपण आपल्याला प्रो यायची कोणाला जरूरत नाही. फक्त पॉवर बीआय सर्व्हिस मध्ये एकच कंडिशन असते, तो एक लास्ट पॉईंट राहिला मला. तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये डेटा सेंड करू. फॉर एक्झाम्पल इफ यू आर, समजा हे सगळे इन्फोसिसचे आहे तर तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये डेटा सेंड करू शकता. बाबा इन्फोसिसचा आणि कॉग्निझंटला पाठवू. राईट. हा पॉईंट क्लिअर आहे. म्हणून जेव्हा पण आपण पॉवर बीआय डेस्कटॉप जेव्हा आपण सर्व्हिस पण यूज करणार तर जेवढ्या जणांचे आपण एक टेम्पलेट मेल क्रिएट करू, जेवढ्या जणांचे डोमेन नेम सेम असले, समजा या 5 जणांचे असले तर हे एकामेकांना रिपोर्ट सेंड करू. पण जर यांचा डोमेन नेम वेगळा भेटला जो तो रॅन्डम असतो तर तुम्ही यांना शेअर नाही करू शकता. ठीक आहे. हा पॉईंट अंडरस्टूड? ओके. देन पॉवर बीआय प्रो आहे. तर याच्यामध्ये प्रो अगेन बट ऑर्गनायझेशन लेवलवर तुम्ही सेंड करू शकता. ठीक आहे. विदिन द डिपार्टमेंट आणि क्रॉस डिपार्टमेंट. क्रॉस डिपार्टमेंटचा तर एकाच ऑर्गनायझेशन मध्ये असेल. ठीक आहे. दॅट इज पॉवर बीआय प्रो. $10 आहे मंथली आणि 10 GB क्लाउड स्टोरेज तुम्हाला भेटतं. आता पॉवर बीआय प्रीमियम याच्यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये समजा मी इन्फोसिस असेल तर मी पाठवू शकतो. राईट. सो म्हणून हे $5,000 आहे आणि त्या लेवलचे त्यांचे क्लायंट पण असतात. सो ऑर्गनायझेशनल पण होत आहे आणि क्रॉस ऑर्गनायझेशन क्लायंटला पण आपण सेंड करू शकतो पॉवर बीआय प्रीमियम. ठीक आहे. 100 TB क्लाउड स्टोरेज जसं तुम्ही सांगितलं, दॅट इज व्हॉट इट गिव्स फीचर्स. आता एक स्टुडंट होतं डॅक्स, डेटा अनालिसिस फंक्शन किंवा डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. हे एक फंक्शन आहे की हे फंक्शनॅलिटी आहे पॉवर बीआयची, ज्याच्या थ्रू जसं आपण एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहितो तसंच आपण डेटा अनालिसिस फंक्शन किंवा डॅक्स म्हणतो, ते पण फॉर्म्युला बेस्डच असतात. पण त्याच्यानी फंक्शनॅलिटी काय देते, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, नुसतं डेटा भरणं इज नॉट रेलिव्हेंट. तुमचा डेटा ऑप्टिमाइज्ड पाहिजे. की मीच तुम्हाला समोर दाखवेल तर इथे मी 10 पेजेस टाकले तर मी स्वतः बोर होईल. राईट. तर लिमिटेड नंबर ऑफ व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही किती व्यवस्थित तुमचे प्लस उगाचच
हा जो आहे इथे कॉलम ऍड जेवढं तुम्ही करणार तेवढे तुमची मेमरी वाढेल, तेवढा तुमचा परफॉर्मन्स जो आहे पॉवर बीआयचा तो स्लो. तर ते पण एक डोक्यात असतं. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक डेटा अनालिसिस एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. तसं आता इथे ना एक वेगळं त्यांना रिप्रेझेंटेशन असतं. समजा मी इकडे क्लिक करतोय बघा, हे कॅल्क्युलेटर सारखं काहीतरी दिसतं. तर हे जे आहे ना, हे लास्ट 6 मंथ असा डॅश दिसतो. लर्न करायची गरज नाहीये, सगळं आपण डिस्कस करू इन डिटेल, बट जस्ट एक दिसतो असं. त्याच्यामध्ये काहीतरी आहे. आता याचा जो डेटा आहे ना, हे कुठे स्टोर्ड नाहीये, कॉलम नाही बनले, बट वेन यू लाईक रिप्रेझेंटेड इन अ व्हिज्युअल तर तुम्हाला ते दिसतं. ह्याचं फंक्शनॅलिटी डॅक्स जास्त. ठीक आहे. डॅक्स समजला इन शॉर्ट काय, फक्त इन डिटेल आपण बघू डॅक्सचे किती फॉर्म्युलाज आहे, काय आहे, कसं बनवायचं सगळं बघू. पण आतापर्यंत क्लिअर? ऑनलाईन पण आहे ना सोबत? Yes, sir. ठीक आहे. तर कस्टम व्हिज्युअलायझेशन काय? तर कस्टम व्हिज्युअलायझेशन म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन आहेत इथे ते तर आहेतच. हे बघा, हे व्हिज्युअल्स. पण याच्यामध्ये ना तुम्ही कस्टम जसे गेट मोर व्हिज्युअल्स हे जे आहे ना, याच्यामध्ये जसं प्ले स्टोअरवर नंबर ऑफ ऍप्लिकेशन, नंबर ऑफ, तर असं समजा की पॉवर बीआयचं पण एक प्ले स्टोअर आहे ज्याच्यावर नंबर ऑफ कस्टम व्हिज्युअल्स आहेत जे लोक बनवतात. म्हणजे जर समजा हा पॉवर बीआय डेव्हलपर असेल, तुम्ही काहीतरी वेगळं व्हिज्युअल बनवलं, सो यू कॅन अपलोड इट ऑन द्या प्ले स्टोअर. तर तिथून मग कोणाला डेव्हलप करू किंवा ते इम्पोर्ट. सो ते एक फंक्शनॅलिटी आहे. दुसरं पॉवर बीआयचं अजून एक इम्पॉर्टंट तुम्ही म्हणू शकता की आता मी क्लायंटकडे गेलोय, मी रिमोट लोकेशन नाही, तर पॉवर बीआयचं मोबाईल ऍप्लिकेशन पण भेटतं. म्हणजे सगळीकडे सिस्टम घेऊन न जाता आपण मोबाईलवर. ठीक आहे. हे पण एक ऍडव्हान्टेज तुम्ही सांगू. ओके. आणि बाकी तर आहे की प्रिंटिंग डॅशबोर्ड्स वगैरे. ठीक आहे. अगेन कॉम्पिटिटर्स ऑफ पॉवर बीआय नंबर ऑफ आहेत. टॅब्लू खूप फेमस आहे, क्लिकसेन्स आहे, लुकर आहे. परत प्रत्येक मोठ्या कंपनीचा वेगळा त्यांचा बीआय टूल आहे, जसं की IBMचं कॉग्नोस आहे, Amazonचं क्विकसाईट आहे, राईट, गुगल डेटा स्टुडिओ. सगळे काम करतात सेम. एक कोणतंही शिका, त्याच्यानंतर दुसऱ्यांवर एक्सपेरिमेंट करा. फक्त पॉवर बीआय पण शिकायचं, टॅब्लू पण शिकायचे, आता एकावर मास्टरी करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीचं शिकू शकता. नो इश्यूज. हा हर्षद बोला. हर्षद तुमचा ऍक्च्युली हँड रेस्ड आहे. काही डाऊट असेल तर सांगू शकता किंवा मग हँड रेस काढून टाका. दो सर. हा बोला ना, डाऊट असेल तर. ठीक आहे. सो हे आपण पाहिलंय. ठीक आहे. व्हॉट आर द बिल्डिंग ब्लॉक्स, हे इम्पॉर्टंट आहे ही स्लाइड. मी आज स्लाइड शेअर करतो. ठीक आहे. तर आपण यूज करतो व्हिज्युअलायझेशन साठी. नंबर ऑफ डेटा सेट्स आहेत, रिपोर्ट्स बनवू शकतो, टाईल्स म्हणजेच व्हिज्युअल्स, नंबर ऑफ व्हिज्युअल्स क्रिएट करू शकतो आणि डॅशबोर्ड बनवू शकतो. ठीक आहे. आता आपण डिरेक्टली एक पॉवर बीआयचं इन्स्टॉलेशनचं सांगतो, कसं करू शकतो, काय ऑप्शन्स आहेत, कारण दिस वॉज डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर एज वेल. ठीक आहे. सिम्पल प्रोसेस आहे. एक ऑप्शन आहे ज्यांच्याकडे डिरेक्टली जसं आपण स्टोअरवरून डाउनलोड करतो तसं मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरवर डिरेक्टली पॉवर बीआय टाकायचं. ठीक आहे. फर्स्ट स्टेप, दोनच स्टेप सांगतो, दॅट इज इनफ. ते आपण सर्च करणार पॉवर बीआय. ठीक आहे. हे आलं पॉवर बीआय. पहिलं मेथड आहे की पॉवर बीआय आपण इथून डिरेक्टली डाउनलोड करू शकतो. गेट म्हणून इथून डाउनलोड केलं की जे पण अपडेट्स असतील ते जसं आपल्याला प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशनवर येतं तसं इकडे येऊन जाईल आणि तुम्ही इथून अपडेट करू. दिस इज वन मेथड. हा मेथड समजला सर्वांना? ठीक आहे. आता कधी कधी कोणाचा समजा विंडोजच लॅपटॉप जुना असला तर विंडोज जुना असतं किंवा मे बी पायरेटेड व्हर्जन असतं किंवा फॉर व्हॉट एव्हर रिझन तुम्हाला इथून नाही डाउनलोड करायचं, तर डिरेक्टली टाकायचा पॉवर बीआय डेस्कटॉप डाउनलोड. ठीक आहे. फर्स्ट लिंक आहे मायक्रोसॉफ्टची, याच्यावर क्लिक करायचं.
एक विंडो ओपन होतो. या विंडोमध्ये डिरेक्टली जेव्हा तुम्ही जातात तेव्हा इथे सिलेक्ट लँग्वेज इंग्लिश डाउनलोड म्हणायचं. त्याच्या आधी इथे सगळं दिसतंय, कोणता व्हर्जन आहे, प्लस वेन वॉज द लास्ट व्हर्जन पब्लिश, फाईल साईज वगैरे सगळं दिसतं. इथून डिरेक्टली डाउनलोड म्हणायचं आणि युजली हे सिलेक्ट करून डाउनलोड म्हणालं की डिरेक्टली एपीके फाईल तुमच्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड होते. सिम्पल प्रोसेस आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे दोन प्रोसेस समजले का, कसं आपण डाउनलोड करू शकतो. इज इट सेम फॉर मॅक एज वेल? मॅकचं एकदा चेक करावं लागेल. आय एम नॉट टू शुअर ऑफ मॅक, कारण मी यूज नाही केलंय, बट मे बी एक युट्यूबवर तुम्ही चेक करू शकता जे पण मॅकवर आहे. ओके, सो मॅथचा जे स्टुडंट्सनी फीडबॅक दिलाय त्याच्यामध्ये पेड असतं आय गेस. सो इट इज बेटर. आता विंडोजचाच आहे पॉवर बीआय म्हणून ते मॅकला का देणार फ्रीमध्ये? सिम्पल लॉजिक आहे, राईट? सो तसं आहे. तर प्रेफरेबली जर विंडोज असेल तर बेटर आहे, बट मॅकचं काय असेल ते मी एकदा अपडेट करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर प्रोसेस कळाली. त्याच्यानंतर सिम्पल आहे की डिरेक्टली आपण जी पण एपीके फाईल आहे ती तुमच्या डाउनलोड सेक्शन मध्ये येते. इथे डिरेक्टली रन म्हणायचं, ओपन रन एज ऍडमिनिस्ट्रेटर आणि नेक्स्ट म्हणत गेलं की पॉवर बीआय इन्स्टॉल होतो. ठीक आहे, इन्स्टॉलेशनचा पार्ट क्लिअर तुम्हाला? क्लिअर? ठीक आहे, बाकी सगळ्यांना क्लिअर? ओके, सो दिस इज इंट्रोडक्शन, सॉरी इन्स्टॉलेशन. पण पीपीटी पण हे केली आहे. आता डिरेक्टली आपण जाऊया. जास्त फास्ट नाही होतं ना? ठीक आहे, आपण डिरेक्टली पॉवर बीआय कसं दिसतं त्याच्यावरच जाऊया. एक ओव्हरव्ह्यू भेटून जाईल पॉवर बीआय. ठीक आहे, सो हा आहे युजर इंटरफेस पॉवर बीआयचा. इट इज सिमिलर टू दॅट ऑफ एक्सेल. तुम्ही म्हणू शकता पॉवर बीआय इज अन ॲडव्हान्स एक्सेल. ठीक आहे, काही इश्यू नाही. याच्यामध्ये फाईल सेक्शन आहे, फाईल्समध्ये नंबर ऑफ ऑप्शन आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक फंक्शनॅलिटी बघा काय आहे, जी नंतर यूज होईल, पण एक तुम्हाला फक्त सांगून देतो. ऑप्शन अँड सेटिंग्स मध्ये जायचं. ठीक आहे, ऑप्शन्स मध्ये जायचं. आता कधी कधी कसं होतं, आपण इंडियामध्ये बसतो पण वर्ल्ड वाईड युएसचा पण कधी कधी डेट तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. तर इकडे का, तर आपण इथे फक्त करंट फाईल मध्ये जाणार. ठीक आहे, अँड रिजनल सेटिंग्स मध्ये जाणार आणि इथे ना नंबर ऑफ सेटिंग्स. आता इकडे बाय डिफॉल्ट दिला, पण कधी कधी काय होतं जेव्हा तुम्ही डेटा इम्पोर्ट करताय, बाय डिफॉल्ट जर तुमचा इंडियाचं इथे सिलेक्टेड असेल तर तुम्हाला एरर शूट करतो. तर जेव्हा एरर शूट करतो तेव्हा चेंज कसं करू, तर हे असं ऑप्शन अँड सेटिंग्स मध्ये जाऊन परत एकदा दाखवतो. हो, काय म्हणले, परत एकदा ना? हा, नाही चालेल चालेल. नाही, इट इज गुड ऍक्च्युली, पण 2 वेळा सांगत जाऊ, कारण नाही समजलं तर मी तुम्हाला कालच म्हटलो तुम्ही पैसे पे केलेत, विचारा क्वेश्चन. 10 वेळा विचारलं तरी चालेल, कारण मी त्याच्यासाठीच बसलो. ठीक आहे, तर होम सेक्शन मध्ये जायचं. ठीक आहे, इथे ऑप्शन अँड सेटिंग्स म्हणून आहे. ऑप्शन अँड सेटिंग्स वर क्लिक केलं, इथे ऑप्शन्स आहे आणि याच्यामध्ये इथे बघा करंट फाईल मध्ये रिजनल सेटिंग्स आहे. ठीक आहे, रिजनल सेटिंग्स मध्ये, रिजनल म्हणजे तेच काहीतरी रिजनल मध्ये सेटिंग आपल्याला चेंज करायचं. रिजनल सेटिंग मध्ये जायचं आणि इथे लोकल फॉर इम्पोर्ट मध्ये जे पण आहे, आता मी इथे इंडियाचं पण सिलेक्ट करू शकतो. इंडिया इंडिया म्हटलं की इंडियाच्या टाइम मध्ये बाय डिफॉल्ट आपण यूएस ठेवू. जर असला आपल्याला तो डेटा समजा इंडियाचा असेल तर मग आपल्याला इथे परत चेंज करायला लागेल अकॉर्डिंगली. हा पॉईंट क्लिअर? ठीक आहे, हा युजर इंटरफेस आहे. आता मी जसं तुम्हाला म्हटलो की पॉवर क्वेरी मध्ये दोन गोष्टी, दोन कंट्री नाही, तर मग आपण एक स्टँडर्ड डेटा सिलेक्ट करायचा. कारण दोन जर गेलं तर मग तुमचं काय म्हणतात, जर समजा युएस आणि युके असेल तर दोन्ही सिलेक्ट केलं त्यापेक्षा एक स्टँडर्ड जो पण आहे ते तुम्ही तिकडे प्रेझेंट करू शकता की यूएस फॉर्मॅट मध्ये आहे तुमचा पूर्ण डेट टाइप.
कारण आपल्याला ऍट दी एंड काय पाहिजे, एक स्टँडर्ड डेट टाइम पाहिजे, म्हणून आपण करतो. एका कॉलम मध्ये 5 रिजन्सचं सिलेक्ट करणं, तो कॉलम पण सिलेक्ट नाही होणार, तो एरर दरवेळेस शूटच करणार नाही. म्हणून कोणताही स्टँडर्ड, तर युएस असेल तर युएस, जर त्यांचं मेन मार्केट असेल तर जनरली युएसच फॉलो करतात इन जनरल जे पण डेटा सेट्स असतात. बट रिक्वायर्ड, आता इंडियाचाच क्लायंट आहे तर तो म्हणजे मला युएस मध्ये बघायचीच आवड नाही, तर तेव्हा असं हे करतो. हे समजलं? बट ऍज सच दोन वेगवेगळ्याचं तसं नाही होत, म्हणजे कारण एका कॉलम मध्ये दोन वेगवेगळे सेट केले तर हे बघा, तो जो डिफरन्स आहे ना, तो तुम्ही रिजन वाईज सांगू शकता ना, जसं मी तुम्हाला म्हटलं मॅप मध्ये काही असेल तर. डेटा कॉलम मध्ये फक्त डेटा टाईप सांगून त्याचं ऍज सच काय हे नाही ना, म्हणजे आउटपुट काय निघतोय त्याचा, समजलं म्हणजे मी काय म्हणतोय? ठीक आहे ना, क्लिअर? ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता परत पीपीटी ओपन नाही करत. बेसिकली हे बघा, गेट डेटा जेव्हा इथे तुम्ही स्क्रोल डाऊन करता आणि तुम्हाला ते कोणते ते मोर म्हणायचे, आता तुम्हाला दिसेल किती जास्त डेटा कनेक्शन. म्हणजे आपण काय करू शकतो, हे जेवढी लिस्ट आहे ना, ते कुठेतरी स्टोर आहे या फॉर्मॅट्स मध्ये, एन नंबर ऑफ फॉर्मॅट्स मध्ये, ते आपण पॉवर बीआय मध्ये लोड करू. तो एक लिमिटेशन तुम्ही सांगू शकता एक्सेल. हे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे, राईट? म्हणजे ते 1 मिलियन तर आहेच, बट दीज आर द पॉइंट्स आय एम एक्सपेक्टिंग ॲज अ डेटा अनालिस्ट स्टुडंट. ठीक आहे, फॉर अन इंटरव्ह्यू. तर एक्सेल आहे, टेक्स्ट सीएसवी आहे, ठीक आहे. जेसॉन, आता जेसॉन म्हणजे एक डिक्शनरी फॉर्मॅट असतो पायथन मध्ये, डिक्शनरी फॉर्मॅट मध्ये तुमची फाईल असते, सो दॅट इज जेसॉन फाईल. तर तुम्ही जेसॉन फाईल पण इम्पोर्ट करू शकता. प्लस सर्व्हरवर डेटा असेल तुमचा, सिक्वेल सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट सिक्वेल सर्व्हर डेटाबेस असला, ऍक्सेस डेटाबेस असला, ठीक आहे. त्यानंतर ओरॅकल कंपनी, मोठी कंपनी, तो प्रत्येक मोठी कंपनी त्यांचा वेगळा डेटाबेस क्रिएट करते, ते मायक्रोसॉफ्टचा नाही घेणार. तर ओरॅकल कंपनीचा ओरॅकल डेटाबेस, आयबीएमचा आयबीएम डेटाबेस, खूप फेमस आहे. माय सिक्वेल, जसं तुम्ही ऐकून असाल नाव, तर माय सिक्वेल डेटाबेस, राईट. आता नंबर ऑफ अगेन एसएपी वेगळाच डोमेन आहे, पण एसएपीचं जे पण आहे ना, त्याच्यावरून पण समजा इन्व्हेंटरीमध्ये काय डेटा असतो, तो पण आपण याच्यामध्ये कनेक्ट करू. एकदा तुम्ही सगळे लिस्ट पाहून जा, ठीक आहे, काय काय ऑप्शन्स आहेत. याच्यासाठी फक्त रीड करा, लक्षात ठेवायची गरज नाही. जेवढे जास्त रीड करेल, जेवढे पण लक्षात असेल 4-5 लक्षात ठेवा आणि ते इंटरव्ह्यू मध्ये सांगू. ठीक आहे. अज्युअर डेटाबेस, त्याच्यानंतर सेल्सफोर्स असेल, ठीक आहे. आता बघा, वेब मध्ये काय, आता समजा मी वेब मध्ये हे केलं, हा राईट. आता मला जर समजा काही समजा विकिपीडियाचा एक पेज आहे फॉर एक्झाम्पल, आणि तो मला लोड करायचा आहे, ते डेटा फॉर्मॅट मध्ये डिरेक्टली इकडे URL टाकायची आणि ओके म्हणायचं, जो पण डेटा आहे तो फेच होतो. हे झालं वेबचं. असे मल्टिपल आहेत, म्हणजे बरेच आहेत. मला स्क्रोल्स करायला, म्हणजे स्क्रोलच करतो मी, ठीक आहे. सो इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे की नंबर ऑफ डेटाबेसेसचे ऑप्शन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण डेटा कनेक्ट करू शकतो इंटू पॉवर. हा पॉइंट क्लिअर सर्वांना? ऑनलाईन क्लिअर? येस. ओके, काही डाऊट असेल तर सांगू शकता. आणि हर्षल, थोडा डाऊट नसेल तर तुम्ही ठीक आहे. आता हे आहे ट्रान्सफॉर्म डेटा. आता ट्रान्सफॉर्म शब्दावरून तुम्हाला काय आठवतं? पॉवर बीआय. ट्रान्सफॉर्म, हा राईट. पण जे आपण पीपीटी मध्ये पाहिलंय त्याच्या थ्रू तुम्ही काय काढू शकता? पॉवर क्वेरी एडिटर. कारण पॉवर क्वेरी एडिटरचं तेच काम आहे, ट्रान्सफॉर्म करणं डेटा. आता मग इन शॉर्ट, जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं तर इथल्या बटन मध्ये जाऊनच तुम्हाला तुमचं पॉवर क्वेरी एडिटर होतं. आता मी डेटा इम्पोर्ट नाही केलाय, हा ऍक्च्युली एक म्हणजे रात्रीच्या बॅच, ठीक आहे. पण जर समजा इथे क्लिक केलं तर एक न्यू विंडो ओपन होते. ह्याला आपण म्हणतो पॉवर क्वेरी एडिटर. ठीक आहे, याच्यावर आपण येऊ, पण पहिला आपण पॉवर बीआय डेस्कटॉपचं बघू. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो आहे पॉवर क्वेरी एडिटर, हे तुम्हाला कुठेतरी बॅकएंडला जाऊन दिसतंय, तो आहे पॉवर बीआयचा बॅकएंड. आणि मी इथे क्लोज केलं, ठीक आहे. हा तुम्हाला पॉवर बीआय ओपन केल्यावर दिसतोय, दॅट इज फ्रंट एंड. तर फ्रंट एंड आहे पॉवर बीआय डेस्कटॉप, बॅक एंड आहे पॉवर बीआय क्वेरी. हे क्लिअर? जसं एक्सेल मध्ये पण असतं,
फ्रंट एंड तुम्हाला टेबल्स दिसतोय, पण VBM आपण म्हणतो व्हिज्युअल बेसिक, तो ते पाठीमागे जे कोडिंग होते ते बॅक एंड कोडिंग होते, राईट. बेसिकली हे बघा, पॉवर BI ते काय करतात माहिती, डिरेक्टली सगळं ट्रान्सफॉर्म करतात. ऍज इन डेस्कटॉपवर तर तुम्हाला दिसतंय व्हिज्युअल, पण तुम्ही जे ट्रान्सफॉर्मेशन करताय ते सगळं थोडी तुम्ही क्लायंटला दाखवता. म्हणजे मी हे केलं, मी नल व्हॅल्यूज काढले, दिस इज नॉट एक्सपेक्टेड. ऍट दी एंड तुम्हाला डिरेक्टली क्लीन डेटा थोडी येतोय. जसं की पायथन पण असलं तर तुम्ही पांडास जर इम्पोर्ट केलं तर त्याच्यानंतर तुम्ही फक्त व्हिज्युअलायझेशन दाखवताय, मी त्यांना अख्खा प्रोसेस नाही दाखवत. तर इन शॉर्ट मला हे म्हणायचंय, पॉवर क्वेरी एडिटर जे आहे ना ते ट्रान्सफॉर्मेशन साठी आपण यूज करतो. Yes, of course. DA people can also apply for Python developer. DA people can also apply for SQL developer. But there is a condition की जर डेव्हलपर कीवर्ड आलाय तर तुमचं टेक्निकल तेवढं जास्त नॉर्मल पेक्षा स्ट्रॉंग पाहिजे. या म्हणजे तुम्हाला इन अँड आउट त्या टूल बद्दल माहिती पाहिजे. तर जावा डेव्हलपर पण असला तर इट इज नॉट एक्सपेक्टेड की फक्त नॉर्मल यायला पाहिजे, थोडं डेव्हलपर जेव्हा वर्ड लागतो तर प्रॉपर इन अँड आउट सगळं यायला पाहिजे. वी डू राईट, सो इट डिपेंड्स. या आता समजा इथे याला म्हणतात एम कोड, एम लँग्वेज. तर एकतर हे जे आहेत ना ऑप्शन्स, याच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता, ड्रॅग अँड ड्रॉप फीचर्स. पण इथे जर तुम्ही काही ट्रान्सफॉर्मेशन केले याला एम लँग्वेज, हे डेव्हलपर्स किंवा ते स्पेसिफिक जे आहे युजर्स जो पण करतो तो इथे पण एडिट करू शकतो. एम लँग्वेज पॉवर क्वेरी एडिटर मध्ये येतो, ठीक आहे. पण डॅक्स जे आहे, कधी कधी काय असतं रिक्वायरमेंट की क्लायंटची रिक्वायरमेंट असते की पॉवर क्वेरी एडिटरला तुमचा डेटा नाही जात, लाईव्ह डेटा पॉवर क्वेरी एडिटर काम करतो. आता हा पॉईंट आलाय म्हणून घेतोय, म्हणजे इन डिटेल आपण तेव्हा डिस्कस करू. तर आपल्याला फक्त जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत जर मला डेस्कटॉप मध्येच करायचंय विदाउट युझिंग पॉवर क्वेरी एडिटर, तर मी डिरेक्टली डॅक्स लावतो. आता तुम्हाला एवढं तर समजत असेल, समजा इथे ठीक आहे, फॉर एनी रिझन, म्हणजे थोडंसं टेक्निकल होईल पण जास्त लोड नका घेऊ, जेव्हा आपण हे करेल तेव्हा. आपण एम लँग्वेज याच्यासाठी डिस्कस नाही करत आहे कारण एम लँग्वेज एंटायरली डिफरंट डोमेन. ऍज अ डेटा अनालिस्ट इट इज नॉट एक्सपेक्टेड की एम लँग्वेज तुम्हाला माहिती पाहिजे, कारण तो अगेन एक्सेल आहे, एक्सेलचं तुमचं जेवढं काम आहे, पिव्हट चार्ट, डेटा व्हिज्युअलायझेशन, ऍडव्हान्स लेवल, ते सगळं होत आहे. पण मग तुम्ही VBA नाही शिकत ना एकदम कोडिंगचं, तर तुम्हाला डिफरन्स समजला का की आपण ती कोडिंग का नाही शिकत, कारण जर तुमचं काम इथे होत आहे, सो दॅट इज नॉट एक्सपेक्ट. त्याच्यासाठी मग VBA चे पण काही डेव्हलपर्स असतील, राईट. हा पॉईंट क्लिअर? ठीक आहे. हे बघा इथे ना, ठीक आहे, या दॅट इज, कारण इथे जो आहे ना, इथे कुठेच तुम्हाला डॅक्सचं फंक्शन नाही दिसणार. इनफॅक्ट इथे डॅक्सचं नावच नाही. जे पण तुम्ही डॅक्स यूज करता, म्हणून बघा जो मी आधीवाला रिपोर्ट लोड केला होता त्याच्यामध्ये इथे डॅक्सचे जे पण आहेत ना फीचर्स ते इथे दिसत होते. त्याला डेटा पेन, डेटा फ्रेम नाही, डेटा पेन. एकदा मी ओव्हरव्ह्यू त्यासाठीच देतोय. सो फर्स्ट आपण काय करू, एकदा ओव्हरव्ह्यू देऊ म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल, कारण मग ते पॉईंट आतमध्ये घुसले की तो ओव्हरव्ह्यू होऊन जाईल. ठीक आहे. सो आपण गेट डेटा पॉईंट डिस्कस केला, आपण आता सध्या होम टॅब मध्ये गेट डेटा पॉईंट डिस्कस केला. ठीक आहे. रिसेंट सोर्सेस कुठे कुठे ते येतं. ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये एवढं समजा आता या पॉईंटला की पॉवर क्वेरी एडिटर मध्ये जातो. ठीक आहे. त्याच्यात काय होतं काय तो आपण नंतर त्याचा पण ओव्हरव्ह्यू देऊ, कारण ऍज आय हॅव सेड की पॉवर BI यूज करण्यासाठी पहिला पॉवर BI माहिती पाहिजे कुठे काय ऑप्शन आहे. सो म्हणून मी हे डिस्कस करतोय. नेक्स्ट इथे काय आहे, टेक्स्ट बॉक्स, व्हिज्युअल्स, हे जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन पार्ट करू तेव्हा आपण डिस्कस करू. न्यू मेजर, मी जसं तुम्हाला सांगितलं, हे बघा इथे लिहिलंय, राईट अ डॅक्स एक्सप्रेशन दॅट कॅल्क्युलेट्स अ व्हॅल्यू फ्रॉम युअर डेटा. म्हणजे फक्त व्हॅल्यू देते, अख्खा कॉलम नाही देत, म्हणून डॅक्सचा ऍडव्हान्टेज आहे. तर ते आपण इथे करू शकतो. ते कसं करणार, अगेन वेन टाइम कम्स आय डिस्कस इट इन डिटेल. ठीक आहे. नंतर पब्लिश. आता हे पब्लिश म्हणून युजली बघा इकडे काय खाली ऑप्शन शेअर, म्हणजे आता मी पॉवर BI चे जो पण आहे डॅशबोर्ड बनवला, रिपोर्ट बनवला, मला शेअर करायची, तर इथे पब्लिशच्या ऑप्शनने आपण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी इथं जस्ट क्लिक केलं तर हे सेव्ह म्हणतं. आता समजा मी सेव्ह केला, आता सेव्ह तर नाही करत, पण डिरेक्टली तुम्ही जी रिपोर्ट आहे मग ते एक दुसरा विंडो ओपन,
तो नेक्स्टचा पार्ट आहे. आता सगळं इथं डिस्कस झालं तर थोडं जास्त टेक्निकल होईल. ठीक आहे. तर हे झालं होम सेक्शन. इन्सर्ट सेक्शन, नवीन पेजेस ऍड करू शकतो. काही टेक्स्ट बॉक्स हे ते आहेत, एकदा तुम्ही जाऊन घ्या. की इन्फ्लुएन्सर डीप कंपोजिशन ट्री ना आपण एंडला जेव्हा आपलं व्हिज्युअलायझेशन असेल तेव्हा आपण डिस्कस करू. इथे Q&A फंक्शन पण, तर इनडिरेक्टली एक Q&A टॅब पण ओपन होतो छोटा. ठीक आहे. नंतर मॉडेलिंग व्ह्यू. आता हे जे आहेत ना काय म्हणतात, एकदा तुम्ही फक्त गो थ्रू करा. फिल्टर्स, जसे की आपण फिल्टर्स लावू शकतो. हे काय आहे ते एकदा सांगेल नंतर, पण आहे काहीतरी. ठीक आहे. आता फक्त ओव्हरव्ह्यू घ्या. आता मेन मला कुठे यायचं माहितीये का, 3 प्रकारचे व्ह्यूज असतात. हे बघा इथे लेफ्ट साइड मध्ये रिपोर्ट व्ह्यू, टेबल व्ह्यू, मॉडेल व्ह्यू. दिस इज मेन. ठीक आहे. ते आपण बाकी सगळे व्हिज्युअल्स जे पण ऑप्शन्स आहेत ते हे करू, पण एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगून देतो काय असतं. तर रिपोर्ट व्ह्यू म्हणजे काय, की रिपोर्ट याच्यामध्ये दिसणार. आता कुठे दिसणार, तर हे जो आहे व्हाईट पार्ट इथे दिसणार. याला आपण म्हणू कॅनव्हस. जसं पेंटिंगसाठी कॅनव्हस असतो तसं याच्यासाठी पण कॅनव्हस असतो. याच्यावर तुम्ही काहीतरी ठेवता. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेबल व्ह्यू. आता तुमचा जो पण डेटा सेट आहे तो सर्व इथे दिसणार. जसा की हा एक टेबल मी लोड केला, हा सगळा टेबल इथे दिसतो. मगाचा जो डॅशबोर्ड होता त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स होते, सो ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये इनशॉर्ट दिसणार. ठीक आहे. आणि तिसरा आहे मॉडेल व्ह्यू. आता करंटली फक्त एकच टेबल आहे म्हणून फक्त एकच टेबल दिसतोय. नंबर ऑफ टेबल्स असतील आणि त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप बिल्ड करायचं, ते होतं मॉडेलिंग मध्ये. आणि या मॉडेलिंग सेक्शन नंतरच तुम्ही व्हिज्युअलायझेशन कडे जाता, कारण जर रिलेशनच नसेल तर ते व्हिज्युअल्स एका दुसऱ्यासोबत एकाला क्लिक केलं तर दुसरा हलणारच नाही. राईट. तो स्टेप कसं चालतं, सगळ्यात आधी आपण इम्पोर्ट करतो. एक प्रोसेस आहे. ठीक आहे. पॉवर BI सगळ्यात आधी आपण इम्पोर्ट करतो थ्रू डेटा, जे पण कनेक्शन आहेत, कोणती पण फाईल आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर ते लोड केल्यानंतर जातो आपण पॉवर क्वेरी एडिटरमध्ये. आता डेटा जसं मी तुम्हाला सांगितलं अनक्लीन असतो. आता क्लीन करायची गरज आहे. डायरेक्ट एडिट केलं तर इट इज म्हणजे एक इम्प्रॉपर डेटा असेल किंवा एक इम्प्रॉपर कॅल्क्युलेशन तुम्ही सेंड करताल, तर तुम्हाला पण माहिती पाहिजे काय एक्झॅक्ट. मग पॉवर क्वेरीमध्ये येणार. मग क्लिनिंग झाली. क्लिनिंग झाल्यानंतर आपण पॉवर क्वेरी एडिटर क्लोज अँड अप्लाय करतो. ऍक्च्युली क्लोज करतो. मग त्याच्यानंतर येतो मॉडेलिंग सेक्शन. मग आपण जे नंबर ऑफ टेबल्स आहेत त्यांना रिलेशनशिप बिल्ड करतो. जर स्टुडंट टीचर रिलेशनशिप जसं आपली समजा बिल्ड करतोय, तसंच टेबल्स थ्रू रिलेशनशिप बिल्ड केल्याशिवाय टेबल्सला माहित नाही ए टेबलला बी टेबल कोण आहे. तर ऍज सिम्पल एज दॅट. रिलेशनशिप समजलं. ठीक आहे. इन डिटेल आपण डिस्कस करू. एक ओव्हरव्ह्यू देतो आपण. ठीक आहे. आणि नंतर एक डॅक्स आहे नवीन आहे, हे आपण लिमिटेड याच्यामध्ये युज करणार. बट कारण आपण डेव्हलप करतोय रिपोर्ट, तर हे जे 3 आहेत RTM, रिपोर्ट व्ह्यू, टेबल व्ह्यू आणि मॉडेल व्ह्यू, हे इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स पण विचारतात. व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ, राईट. तर हे बेसिक आहे आणि हे माहिती पाहिजे. आणि हेच वर्ड्स माहिती पाहिजे, दुसरे काही नाही माहिती पाहिजे. असं नाही म्हणायचं एक आहे त्याच्यामध्ये मॉडेल बनतोय, एक आहे त्याच्यामध्ये व्हिज्युअल बनतोय, नाही. हे टेक्निकल कीवर्ड्स आहेत. म्हणजे तुम्ही सांगू शकता रिपोर्ट व्ह्यू इज युज्ड फॉर you can say display our dashboards and reports. Table view gives an insight of all the tables with their columns. ठीक आहे. in a tabular format म्हणून टेबल व्ह्यू दिला. मॉडेल व्ह्यू where we create relationship between different tables, hence we use model. ठीक आहे. एक असं सांगू शकता. हा बोला. लाईव्ह डेटा, तेच म्हटलं, जेव्हा लाईव्ह डेटा येतो ना तेव्हा पॉवर क्वेरी एडिटर यूज नाही होत. हो हो. तर तेच पॉवर BI सर्व्हिस आपण काय यूज करतो माहितीये का, एक जस्ट एक ग्लिम्स तुम्हाला देतो. पॉवर BI सर्व्हिस मध्ये ऑप्शन काय आहे, तुम्ही स्टॅटिकली पण तुमची जी डॅशबोर्ड तुम्ही पॉवर BI सर्व्हिस वर अपडेट केला तो तुम्ही रिफ्रेश करू शकता. पण एक ऑप्शन आहे की मी समजा आता मी आज दिला आणि मी म्हटलो प्रत्येक दिवसाच्या 11 वाजता हा डॅशबोर्ड मी जे पण चेंजेस करेल ते जे पण अपडेट आहे रिफ्रेश आहे ते तिकडे व्हायला, राईट. सो ते पण होतं. म्हणून पॉवर BI सर्व्हिसचं तेवढं जास्त यूज आहे. कारण मग मी दरवेळेस इथे एक चेंज केला तर मी परत अपलोड नाही करणार. सो हे एक फंक्शनॅलिटी आहे पॉवर BI सर्व्हिस. ठीक आहे. ते जसं आपण सर्व्हिस घेऊ ते मी दाखवून देईल कसं करतात. तर त्याला आपण how many services अजून. So basically Power BI services is an app. It is an application just to share the data with the client
also to kind of say ki you can control the visibility as well. That means who can say, for example, I'm a developer. Yeah, but for sharing purpose as well, for refreshing purpose as well, when to like what you can say static and dynamic, you can say refreshing the report, number thing. Next, say for example, I'm a developer. He's a developer in my team. So I want to give him access of changing the report. So I can also, yeah, no, not back and front. Services means तुमचा जो पण dashboard आहे, your report is being set up, it is finalized. So you cannot change in Power BI service. Power BI सर्व्हिसचं मेन कॉम्पोनंट हे की शेअरिंगचे जे पण फंक्शनॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये कोणाला शेअर करायचं. या या रीड ओनली राईट ऍक्सेस म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणू शकतो की इफ ही इज अ टेक्निकल काय तर मी त्याला जर ऍडमिनिस्ट्रेटरचा रोल दिला, ऑप्शन्स आहेत, थोडंसं टेक्निकल होईल बट क्वेश्चन विचारले म्हणून, तर मग तो बाकीचे जे चेंजेस आहेत तो बनवू शकतो. पण जर मी तुम्हाला फक्त व्ह्यूइंगचा ऍक्सेस दिला तर तुम्ही फक्त बघू शकता, तुम्ही चेंजेस नाही करू शकता. कारण मी सगळ्यांना दिलं. तर लास्ट लेक्चर मध्ये पण मी हा पॉईंट रेस केला होता, डेटा प्रायव्हसी, डेटा सिक्युरिटी इम्पॉर्टंट. आय कॅन नॉट शेअर माय डेटा इफ आय एम रिपोर्टिंग. म्हणजे आता तर आपण हे नॉर्मल क्लासमध्ये बसलं म्हणून, पण ऑर्गनायझेशन लेवलचा डेटा एवढा सिक्युअर असतो, तुम्ही व्हॉट्सअप आणि ईमेल थ्रू पण नाही करू शकता. तर एक प्रोसेस आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला करावं लागतं. आणि क्लायंट इज ऑल्सो एक्सपेक्टेड इफ ही इज पेइंग यू दॅट मच अमाऊंट ऑफ मनी, तर ही विल नॉट बी एंटरटेनिंग की तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतोय की तुम्हाला मेलवर पाठवतोय, राईट. सो म्हणून एक प्रॉपर प्रोफेशनल मीडियम आहे सर्व्हिस. ठीक आहे, इथे होतो आपण. तर हे आहे कॅनव्हास. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, इथे एक व्ह्यू आहे डेस्कटॉप लेआउट, म्हणजे डेस्कटॉपचा व्ह्यू आहे. साईडला आहे मोबाईल लेआउट. मोबाईलचा एक व्ह्यू असतो मोबाईलमध्ये पण, आणि मोबाईलचे ऍप्लिकेशन पण असते. ठीक आहे. तो बेसिकली हा आहे कॅनव्हास. ठीक आहे. आता जर सांगायला गेलं तर 3 पेन्स असतात. प्लेन्स नाही, पेजेस नाही, काय नाही, 3 पेन्स असतात. फिल्टर पेन म्हणतो आपण याला. फिल्टर पेन का, तर माझ्याकडे आहेत 10 कॅटेगरीज. अगेन अमेझॉनचा डेटा आहे. ठीक आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल काही कॅटेगरीज असतील 10, तर मला फक्त टॉप 3 दाखवायचे. टॉप 3 कॅटेगरीज विच आर गिवन मी हायेस्ट रेव्हेन्यू. तर मी इथून फिल्टर टाकू शकतो. फिल्टर पेन इज फॉर दॅट. नंतर व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मध्ये नंबर ऑफ व्हिज्युअल्स आहेत, म्हणजे आपण इथून ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. सिम्पल, इथून मी सिलेक्ट केलं, इथे ड्रॉप केलं. आता कॅलेंडर लुकअप साठी हे नाही आहे, बट समजा हा कार्ड व्हिज्युअल आहे, मी डिरेक्टली इकडे क्लिक केलं तर डिरेक्टली इथे कार्ड व्हिज्युअल येतं, राईट. तसंच बेसिकली ड्रॅग अँड ड्रॉप, पिक अँड ड्रॉप साठी पॉवर बीआय फेमस आहे की जास्त कोडिंग नाही करावं, राईट. आणि हे आहे व्हिज्युअलायझेशन पेन. नेक्स्ट आहे डेटा पेन. डेटा पेन का, तर डेटा पेन मध्ये जेवढे तुमचे टेबल्स आहेत विथ द कॉलम नेम्स दॅट विल बी रिप्रेझेंटेड. आता इथे एकच आहे म्हणून जेव्हा आपण नंबर ऑफ टेबल्स लोड करू तेव्हा इथे डेटास पण चेंज होतो, राईट. सो हे आहे एक ओव्हरव्ह्यू पॉवर बीआय डेस्कटॉपचं. पॉवर बीआय डेस्कटॉप काय आहे आणि पॉवर बीआय क्वेरी काय, कोणी सांगू पडतं. ओके, बट हा, तर इन सिंपल आपण हे सांगू शकतो डिफरन्स बिटवीन पॉवर बीआय डेस्कटॉप आणि क्वेरी एडिटर इज दॅट पॉवर बीआय क्वेरी एडिटर बॅक एंड आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो, आणि पॉवर बीआय डेस्कटॉप इज द फ्रंट एंड, जिथे आपल्याला व्हिज्युअल डॅशबोर्ड. तर एवढं क्लिअर. आय गेस थोडेसे एक्झॉस्ट झाले स्टुडंट्स. सो आय थिंक आपण इथपर्यंतच ठेवू आज. थोडासा लेट स्टार्ट झाला, पुढच्या वेळेसपासून आपण 5:30 ला स्टार्ट करू. माझी थोडी मीटिंग होती म्हणून थोडा एक्सटेंड झाला, बट नेक्स्ट टाइम पासून आपण 5:30 ला स्टार्ट. ठीक आहे. सो आय होप सो आतापर्यंत जेवढं सांगितलंय तेवढं समजलंय. काही डाऊट? स्पीड ओके सगळ्यांना? ठीक आहे. लँग्वेज ओके? ऑन ओके. सो आपण, हा बोला. बोला, ज्यांनी रेस केला आणि ते बोलू शकता. हॅलो.
कोणी नाव लिहिलं नाही याच्यामध्ये? ओके, सो कोण ऑनलाईन स्टुडंट्स काय डाऊट असतील तर विचारू शकता. एल्स विल कन्क्लूड द लेक्चर.